महाराष्ट्रातील मागील 2 वर्षांपासूनची सर्वाधिक लोकप्रिय असलेली, सर्वाधिक मोठी आणि सर्वाधिक महत्त्वाची योजना अर्थातच लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या योजनेसाठीचा आताच्या बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक निधींची आता तरतूद केली जाणार आहे। खरं पाहायला गेलं तर लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, त्या अधिवेशनामध्येच पुढील वर्षभर सरकार ज्या योजना राबवणार आहे त्या योजनांसाठी निधीची तरतूद केली जाते। आणि यासाठीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील निधीची तरतूद केली जाणार आहे। वर्षभरासाठी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठीची ही तरतूद असणार आहे। या तरतुदीमध्ये काही महत्त्वाच्या बाबी आणि या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची अपेक्षा असणार आहे, ज्यामध्ये आपण नवीन ई-केवायसी बाबत आधी बोललोच आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना कंटिन्यू योजनेचे पैसे येत आहेत किंवा आता ई-केवायसी एडिट केल्यानंतर देखील ज्या लाडक्या बहिणींचा योजनेचा लाभ सुरू झाला आहे, त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही महिन्यांचे लाभ अजूनही मिळाला नाही, तर त्यांच्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची देखील तरतूद सरकारला करावी लागेल। त्यासोबत जे रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांना पुढील वर्षभर योग्य वेळी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हावे यासाठी देखील निधीची तरतूद करावी लागणार आहे। मग ही तरतूद नक्की कशी असणार आहे, कारण आता आपण पाहतोय की जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लगेचच जवळपास 7-8 महिन्यानंतर राज्य सरकार काय करते की सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे काही प्रमाणामध्ये निधी घेत आहे। सुरुवातीला आपण पाहिलं की 400 कोटी, 300 कोटी, 350 कोटी या प्रमाणामध्ये निधी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी लागतो। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायचं म्हटलं की जवळपास 3000 कोटींच्या आसपासचा निधी हा लागतो, कारण जवळपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांचे वितरण करावे लागते आणि राज्यामधील लाभार्थी महिलांची संख्या ही 2 कोटींच्या घरात आहे आणि म्हणूनच हप्ता वितरित करण्यासाठी लागणारा निधी देखील मोठ्या प्रमाणावर लागत असतो। मग यातूनच आता वर्षभरासाठी सरकारला त्या ठिकाणी बजेटची तरतूद करावी लागणार आहे। खरं तर मागच्या वर्षी आपले अर्थमंत्री, तत्कालीन अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याद्वारे जवळपास 45,000 कोटी रुपयांचे त्या ठिकाणी बजेट ही लाडकी बहीण योजनेच्या एका वर्षाच्या हप्ता वितरणासाठी ठेवण्यात आलेले होते। मग यावर्षी यामध्ये काही वाढ व्हावी का, आणि त्यासोबत एक लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाचा मुद्दा जो दुर्लक्षित राहतोय तो म्हणजे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याबाबतचा देखील कोणता निर्णय होणार का। सुरुवातीला याबाबतची एक आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना ही सुरू कधी झाली की मध्य प्रदेशमध्ये एक लाडली बहना योजना या योजनेच्या नावाने योजना सुरू झाली होती। या लाडली बहना योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना म्हणजेच की मध्य प्रदेशामधील लाडक्या बहिणींना, महिलांना महिन्याला 1000 रुपये मिळायचे। ही योजना सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढचे इलेक्शन लागल्यावर तिथे देखील ही घोषणा झाली की आम्ही या इलेक्शन मध्ये निवडून झालो तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना करू। 1500 रुपये महिना करू म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये देखील परत भाजप सरकार आलं आणि त्यानंतर त्यांनी कसं केलं की 1500 रुपये डायरेक्ट नाही केले, तर मग 1000 रुपये होते, मग 1000 रुपयामध्ये 200 रुपये किंवा 250 रुपयाची वाढ केली। मग काय झालं की त्या लाडक्या बहिणींना 1000 रुपयाच्या ठिकाणी 1250, 1200 रुपये मिळायला सुरुवात झाली आणि परत काही वर्षभरात किंवा 2 वर्षामध्ये त्यांनी परत ते 250 रुपयांनी वाढवून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला केले। सध्या महाराष्ट्र राज्यात देखील हेच सरकार आहे आणि या सरकारने 2100 रुपयाची घोषणा केली आहे। हे 2100 रुपये डायरेक्ट होतील असं मला अजिबात वाटत नाही, तर यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 1500 रुपयाचे कदाचित 1800 रुपये होतील आणि या 1800 रुपयाचे काही काळानंतर 2100 रुपये होतील, ते देखील योग्य वेळ आल्यानंतर असे आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत आहेत। परंतु या बजेटमधील काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे बघा, 6 मार्च रोजी राज्याचे बजेट मांडले जाणार आहे। यावेळीचे बजेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मांडणार आहेत आणि या बजेटमध्येच राज्यातील पुढील वर्षामध्ये होणाऱ्या योजना, मग आत्ताच्या ज्या योजना असतील ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल, त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, शेतकऱ्यांसाठीची पीक विमा योजना असेल, शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी असेल, अशा विविध योजनांबाबत सरकार त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद करतं आणि ही येत्या 6 मार्च रोजी आपले मुख्यमंत्री मांडणार आहेत। यासोबतच नवीन कोणती योजना आणली जाणार का, ज्या योजना म्हणजे ज्यामध्ये आपल्याला पाहिलं होतं की सरकारने काय केलं होतं की सरकारने
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या नावाने एक योजना सुरू केली होती, त्या योजनेबाबत सरकार कोणता निर्णय घेणार का? ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेबाबतचा सरकार कोणता निर्णय घेणार का? नवीन कोणती योजना सरकार त्या ठिकाणी आणणार का? सर्व बाबींची घोषणा येत्या 6 मार्च रोजी जेव्हा बजेट मांडलं जाणार आहे, या बजेटमध्ये होणार आहे. आणि या बजेटकडे फक्त महिलाच नाही तर अनेक देशातील, अनेक राज्यातील, माफ करा, सर्वचे सर्व नागरिक याच्याकडे डोळा लावून आहेत की 6 मार्च रोजी आपले अर्थमंत्री, मुख्यमंत्री नक्की कोणत्या घोषणा करणार, काय काय अंमलबजावणी केली जाणार, याबाबत सरकार पाहावे लागणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी देखील त्याच दिवशी वार्षिक निधी, जो मी आधीपासून बोलला आहे की वार्षिक निधी मागच्या वेळी 45,000 कोटींची तरतूद केली होती आणि त्यामुळे या मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे हप्ते सुरळीतपणे सर्व जमा झाले. आता जानेवारी महिन्यापर्यंत हप्ता आला आहे, आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण होईल, मार्च महिन्याचा हप्ता येईल. कारण त्यासाठी देखील आपण पाहिलं की जेव्हा हिवाळी अधिवेशन पार पडले, त्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यामध्येच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या 2-3 महिन्यांचा हप्ता जो सरकारला करायचा होता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी, त्यासाठी देखील सरकारने त्या ठिकाणी निधी मागून घेतला होता. तो निधी पुरवणी मागण्यामध्ये सरकारला मंजूर देखील झाला होता आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्यापर्यंतचे पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही, हे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. परंतु मी ज्याप्रमाणे सांगितलं की सरकारला यामध्ये आता काही बाबी बघाव्या लागणार आहेत, ज्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये पैसे न मिळालेल्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात अंतर्गत पैसे मिळाले आहेत. मग त्यांना देखील मागील 2 महिन्यांचा प्रलंबित लाभ आम्ही देणार असं सरकारने सांगितलं आहे. मग त्यावर देखील सरकार अंमलबजावणी लगेच करणार का? अशा विविध बाबींकडे सरकारला त्या ठिकाणी लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे 45,000 50,000 कोटींचं बजेट यावेळी देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने तरतूद करणे गरजेचं असणार आहे. तसंच लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबाबतच्या निर्णयामध्ये यावेळी निर्णय होईल का? तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.